नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. ओव्हरसोल्ड मार्केटला फक्त एक ट्रिगरची आवश्यकता असते रॉकेट सारखं वरती यायला. आणि आज तोच ट्रिगर आपल्याला मिळाला, आपल्या मार्केटला मिळाला आणि निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅप, स्मॉल कॅपनी बॉटम लेव्हलपासून खूप छान रिकव्हरी दिली. तर आपण पुढे बघणारच आहोत, की तो ट्रिगर पॉइंट कोणता होता आणि अशी काय न्यूज होती, की जेणेकरून मार्केटमध्ये इतक्या पडलेल्या मार्केटमध्ये एक ट्रिगर पॉइंट आला आणि जवळ-जवळ 300 पॉइंटची रॅली आली निफ्टीमध्ये. खालून रिकव्हरी आली निफ्टीमध्ये. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो असं आहे, की प्रत्येक 200-300 पॉइंटला आहे ना, आपण मार्केट अॅनलाईज नाही करू शकत. कारण आपल्याला माहिती आहे, की महत्त्वाचे सपोर्ट रेझिस्टन्स लेव्हल कोणते आहेत. सध्या ब्रॉडर मार्केटमध्ये काय थीम चालू आहे, कुठल्या ग्लोबल न्यूज आहे ज्याचा मार्केटवरती इम्पॅक्ट होतोय. कोल्हा आला, कोल्हा आला, कोल्हा आला पाहिजे, कोल्हा नाही आला परंतु बाहेर यायचं. अशी सध्या गत आहे. ओके. एक न्यूज येते, मार्केटवरती येतं. एक न्यूज येते, मार्केट खाली पडतं. ओके. रिटेल ट्रेडर्सला एकच सल्ला आहे, की सतर्क राहून ट्रेड करा. तुम्ही जर स्मार्ट ट्रेडर असाल, तुम्हाला इतक्या व्हॉलॅटिलिटीमध्ये जर प्रॉफिट कमवता येत असेल, तर खरंच तुम्ही विनिंग ट्रेडर आहात. तर आता आपण बघूया, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, की काय कुठला ट्रिगर पॉइंट होता जेणेकरून इतक्या ओव्हरसोल्ड मार्केटमधून आपल्या मार्केटने खूप छान रिकव्हरी दिली आहे. ओके. त्यानंतर एफ-आय-एस, डी-आय-एसनी काय केलं? मिड कॅप, स्मॉल कॅप काय म्हणतायत? निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स यांनी कसं काम केलं? 15 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांचे निवडणुकांसाठी वोटिंग होणार आहे. त्या दिवशी आपलं मार्केट चालू आहे की बंद? बरेच कोणी म्हणतंय चालू आहे, कोणी म्हणतं बंद आहे. तेही आपण बघूया. यूएसचा काही महत्त्वाचा डेटा आहे का? की ज्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती आपल्याला बघायला मिळेल. गुरुवारी 15 तारीख आहे, त्या दिवशी वोटिंग आहे. तर मार्केट बंद राहील, तर मग सेन्सेक्सच्या एक्सपायरीचं कसं? आदल्या दिवशी होईल की कसं होईल? ते सुद्धा आपण चेक करूया. ओके. ग्लोबल मार्केट काय सांगतायत? ते सुद्धा चेक करूया. त्यानंतर उद्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या सप्लाय आणि डिमांड झोनच्या लेव्हल्स आहेत, सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल आहेत, ते सुद्धा आपण चेक करूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. प्रत्येक मुद्दा एकमेकांना लिंक आहे. स्किप करून जर बघाल, तर तुमचं नुकसान होणं शक्य आहे. तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण अर्धवट माहिती ही तुमच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकते. चला व्हिडिओला सुरुवात करू. माझा परिचय करून देतो. मी मयूर. मी मागच्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय आणि माझं एकच स्वप्न आहे मित्रांनो, की माझ्या अनुभवातनं जे फंडामेंटल टेक्निकल नॉलेज आजपर्यंत मी आत्मसात केलंय, जे नॉलेज मी आजपर्यंत मिळवलंय, ते आपल्या मराठी बांधवांना देऊन जवळ-जवळ 1,00,000 मराठी बांधवांना या इयर एंडिंगपर्यंत 2026च्या इयर एंडिंगपर्यंत त्यांना अर्थसाक्षर करायचंय. यामध्ये तुमचा हातभार फार महत्त्वाचा आहे. कमीत कमी आपल्या एक मित्राला तरी हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ते सुद्धा अर्थसाक्षर होतील आणि त्यांचे फंड ते स्वतः मॅनेज करू शकतील. चला सुरुवात करूया. तर बघा निफ्टी बघा आज तुम्ही लो होता निफ्टीचा 25,473. मी मागे पण बोललो होतो, की 25,700च्या खाली क्लोजिंग दिली आहे. मार्केट आता वीक आहे. 25,400 ची ट्रॅजेक्टरी म्हणजे ती लेव्हल ओपन झालेली आहे. आणि आजचा लो बघा तुम्ही 25,473. जसं मी बोलतोय, फक्त न्यूज बेस चालतंय सध्या मार्केट. इतकं व्होलटाईल आहे. इतकं व्होलटाईल आहे. यूएसकडनं काही न्यूज आली, पॉझिटिव्ह आली मार्केटवरती, निगेटिव्ह आली मार्केट खाली. आणि अशा खालून वरती आलेल्या मार्केटमध्ये एक रिस्क आणखीन होती. ती कोणती? एफ-आय-आयची सेलिंग. ते तर बस टपलेलेच आहे ते. मार्केट वरती आलं की आम्ही सेल. मार्केट वरती आलं की आम्ही आमचा स्टॉक विकणार. भयंकर त्यांची सेलिंग सुरू आहे सध्या आणि यामध्ये मरतं कोण आहे? आपला रिटेल ट्रेडर. ओके. तर बघा निफ्टीचा आजचा हाय होता 813 आणि क्लोजिंग आहे 25,790. 106 पॉइंट वरती बंद झालेली आहे. ओके. ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो आपण बघूया. 1,890 कंपन्यांच्या समोर 1,247 कंपन्या वाढल्या आहेत. म्हणजे 1,890 पडल्या आहेत. 1,247 कंपन्या वाढल्या आहेत. ओके. सॉरी. चला आपण बघूया की टॉप 5 गेनर्स आणि टॉप 5 लुजर्स कोण आहेत आजच्या मार्केटमध्ये. बघा टॉप 5 गेनर्स बघा. कोल इंडिया, टाटा स्टील, एशियन पेंट, जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंदाल्को. लुजर जर बघितलं आपण तर इन्फोसिस, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल, बजाज ऑटो आणि आयशर मोटर्स. ओके. तर इथे बघूया आपण की आता ब्रॉडर मार्केट काय सांगते आपण एकदा ब्रॉडर मार्केट चेक करून घेऊया. बघा ब्रॉडर मार्केट मिक्स आहे. ओके. निफ्टी स्मॉल कॅप हा इंडेक्स आणि निफ्टी मिड कॅप इंडेक्स हे अजूनही त्यांचा ट्रेंड डाऊन आहे.
आजची रिकव्हरी जरी आली, तरी ते त्यांचा ट्रेंड जो आहे तो डाऊन आहे. आपण चार्टवर जाऊन चेक करूच. सेक्टोरल इंडायसेस बघा, मिक्स आहे. सगळ्यात जास्त आज धोतलेले सेक्टर कोणते आहेत? निफ्टी मीडिया 1.55% आणि निफ्टी रिॲलिटी 1.22%. ओके. तर हे होतं सेक्टोरियलचा हाल. ओके. चला आपण बघूया पुढं, की आज एफ-आय-आयज आणि डी-आय-आयजनी काय केलंय. बघा, हा आहे एफ-आय-आयज डी-आय-आयचा डेटा. आज 12 जानेवारी होती. एफ-आय-आयजनी आज सुद्धा मार्केट खालून वरती आलं. रिकव्हरी आली मार्केटमध्ये एका ट्रिगरमुळे. तो ट्रिगर आपण बघूयाच. पण त्यांनी आज सुद्धा 3,638 करोड रुपयांची कॅश मार्केटमध्ये सेलिंग केली. डी-आय-एसने काय केलंय? डी-आय-एसने 5,839 करोड रुपयांची बाईंग केलेली कॅश मार्केटमध्ये. एफ-एन-ओचे आकडे आलेत का आपण बघून घेऊ. नाही, आणखीन फ्युचर्सचे आकडे आलेले नाहीयेत. ओके. तर मी ते टेलिग्राम चॅनलवरती जॉइन कराल. फ्री आहे मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जाऊन जॉइन करा. आपला Instagram अकाउंट सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून महत्त्वाचे मार्केटचे अपडेट्स तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती येत राहतील. चला आपण बघूया आता, की सगळ्यात पहिले आधी आपण हे बघू, की 15 तारखेला इलेक्शन आहे. ओके. व्होटिंग आहे महाराष्ट्रामध्ये. तर आपलं मार्केट चालू आहे की बंद आहे? तर बघा इथे न्यूज बघा. स्टॉक मार्केट हॉलिडे 2026 NSE टू बी शट ऑन जानेवारी 15 फॉर महाराष्ट्र सिविक पोल्स. तर याच्यावरनं हे कन्फर्म होत आहे. सर्क्युलर सुद्धा आलं आहे सेबीचं, NSEचं, की 15 जानेवारीला व्होटिंगच्या दिवशी आपलं स्टॉक मार्केट बंद आहे. तर अशी शक्यता 99% नाही, 100% आहे, की सेन्सेक्सची जी एक्सपायरी आहे, जी 15 ला होती ती आता 14 ला होऊ शकते. ओके. त्याच्यावरती मी तुम्हाला अपडेट करेलच. तर चला, आता आपण बघूया, की असा कुठला ट्रिगर पॉइंट होता, की जेणेकरून इतक्या ओव्हरसोल्ड ट्रॅजेक्टरीमधनं जवळ-जवळ 300 पॉइंटची मूव्हमेंट आपल्याला मिळाली. 300 350 पॉइंटची मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली आपल्या निफ्टीमध्ये. तर बघा, सर्जिओ गोर, ओके, सर्जिओ गोर म्हणून जे आहेत ते अँबॅसेडर आहे यूएसचे. हा व्यक्ती असा आहे, की ज्याला डायरेक्ट ॲक्सेस आहे डोनाल्ड ट्रम्पचा. इतका महत्त्वाचा व्यक्ती आहे तो. तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेला आहे कालपासून आणि त्यांनी एक पॉझिटिव्ह न्यूज किंवा पॉझिटिव्ह एक होप दिली, की ट्रेड डील आणि टॅरिफवरती एक भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकते. त्यावरती बैठक होऊ शकते. कधी? उद्या 13 तारखेला. ओके. एवढीच एक न्यूज आली आणि त्या न्यूजचा इम्पॅक्ट तुम्ही बघितला. मार्केट ओव्हरसोल्ड होतंच. मार्केट खूप ओव्हरसोल्ड होतं आणि अशा मार्केटला वरती यायला फक्त एक ट्रिगर पाहिजे आणि या स्टेटमेंटने सर्जिओ गोरच्या मार्केटला तो ट्रिगर मिळाला आणि मार्केटने खूप सुंदर असा पुलबॅक दिलाय. 813च आहे म्हणून 790 ला बंद झाली. पण आपण याने म्हणू शकतो का, की मार्केटचा ट्रेंड बदललाय? नाही. मी सांगतोय नाही. माझा अभ्यास सांगतोय नाही. हा ट्रेंड बदलणाऱ्या मूव्हमेंट नाहीये. ही रिकव्हरी ट्रेंड बदलणारी नाही. या मूव्हमेंटमध्ये, या अपवर्ड मूव्हमेंटमध्ये एक रिस्क आहे ती म्हणजे एफ-आय-एसच्या सेलिंगची. आत्ताच आपण बघितलं त्यांनी जवळ 3600 करोडचा माल विकलाय. ओके. ते वाटच बघतायत. कारण त्यांचा सध्या पैसा मोकळा करण्यावरती जास्त भर आहे. तुम्हाला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्पचं काय चालू आहे? ग्रीनलँड असेल, ओके, व्हेनेझुएला आहे, कोलंबिया आहे. हे सगळ्या प्रकारचे त्यांचे चालू आहे सध्या कब्जे करणं. आणि आणखीन एक आहे आपण पुढे बघूया ग्लोबल मार्केट काय करतायत ते. त्याच्यावरती पण तुम्हाला मी अपडेट देतो. चला, बघितलं तुम्ही रिअल फ्रेंड्स कॅन डिसएग्री. म्हणजे मतभेद असू शकतो, मनभेद नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सर्जिओ गोर हे सुद्धा म्हटले, की पुढच्या 1-2 वर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्प भारताला व्हिजिट करू शकतात. ओके. तर चला आपण बघूया सध्या आता, की यूएस मार्केटचा काही डेटा आहे का इम्पोर्टंट ज्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती आपल्याला बघायला मिळू शकतो. तर इथे बघा तुम्ही 13 तारीख म्हणजे उद्या संध्याकाळी 7 वाजता यूएसचा कोर सीपीआय मंथ ऑन मंथ, सीपीआय मंथ ऑन मंथ आणि सीपीआय इयर ऑन इयर हा खूप महत्त्वाचा डेटा आहे, जो उद्या संध्याकाळी 7 वाजता येणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे 14 तारखेला म्हणजे परवा. कदाचित त्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी सुद्धा असेल. तर महत्त्वाचा डेटा आहे मित्रांनो. सांभाळून काम करा. रिटेल ट्रेडर्सना एकच माझा सल्ला आहे, की रोज ट्रेडिंग करणं आवश्यक नाहीये. ज्या दिवशी मार्केट आपल्याला समजत नाही, त्या दिवशी आपण ट्रेड नाही केला तरी चालतो. कॅपिटल वाचणं फार महत्वाचं आहे. बचेंगे तो लढेंगे. असं मार्केटचं गणित सध्या
खूप चॉपी मार्केट आहे, भयंकर व्होलाटाईल मार्केट आहे. त्यामुळे समजदारीने, अनुभवाने आणि अभ्यासाने ट्रेड करा. पैसा वाचवा, पैसा बनवा. चला ग्लोबल इंडायसेस काय म्हणतायत आपण बघून घेऊया. बघा, यूएसचे मार्केट जवळ-जवळ 400 पॉइंट पर्यंत खाली डाउन झाले होते ओपन. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो. सध्या ग्लोबल मार्केट बघा कसं आहे. यूएस मार्केट डाव जोन्स 240 पॉइंट मायनस आहे, 224 पॉइंट मायनस आहे. S&P 500 फ्लॅट आहे. नॅसडॅक 3 पॉइंट फ्लॅट आहे, मायनस. युरोपियन मार्केट मिक्स आहेत. ओके. आपलं मार्केट काय सांगतंय? आपलं मार्केट उद्या कसं ओपन होऊ शकतं? सध्याचा हा जो डेटा आहे, तो असं सांगतोय, की आपलं मार्केट उद्या फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे संकेत आहे. फ्लॅट टू पॉझिटिव्ह. ओके. सध्या निफ्टी आपली असं दाखवते इथे, की 50 पॉइंटच्या आसपास सध्याचा डेटा सांगतोय, की निफ्टी उद्या 50 पॉइंट गॅप अप, फ्लॅट टू पॉझिटिव्हच म्हणतो त्याला, गॅप अप नाही म्हणू शकत आपण, की 50 पॉइंट वर ओपन होऊ शकते. पण तुम्हाला माहिती आहे काल पण सेम दाखवत होतो फ्लॅट टू पॉझिटिव्ह, पण आज ओपन झाला ॲक्चुअल निगेटिव्ह. 25-25 पॉइंटनी निगेटिव्ह निफ्टी ओपन झाली. तर बघूया उद्या सकाळपर्यंत काय सेंटिमेंट चेंज होतात ते. हा झाला ग्लोबल डेटा. आता आपण बघूया की स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतोय. बघा मी तुम्हाला म्हटलंय स्मॉल कॅप इंडेक्समध्ये खालून खूप छान रिकव्हरी आली. ओके. तरी सुद्धा एवढी रिकव्हरी येऊन सुद्धा स्मॉल कॅप इंडेक्स आज 0.52% मायनसच आहे. डाउन ट्रेंड आहे. डाउन ट्रेंड संपलेला नाहीये. मेजर ऑल इंडायसेस म्हणजे मेजर मूव्हिंग एव्हरेजेस जे आहे, स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे, मेजर मूव्हिंग एव्हरेजेसच्या खाली ट्रेड करतोय. ओके. तर हा सध्या तरी आणखीनही पॉझिटिव्ह नाहीये. ओके. डाउन ट्रेंडच आहे स्मॉल कॅप इंडेक्समध्ये. मिड कॅप इंडेक्समध्ये खूप सुंदर रिकव्हरी 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज ब्रेक केला होता. ओके. जवळ-जवळ 58,827 चा लो बनवला होता. 900 पॉइंटची रिकव्हरी आली. 1000 पॉइंटची रिकव्हरी आली हाय जर बघितला आपण तर मिड कॅप इंडेक्समध्ये. पण आणखी नाही जोपर्यंत 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोजिंग बेसिसवरती होल्ड करत नाही मिड कॅप इंडेक्स, तोपर्यंत बाईंग येणार नाही. आणखीनही याच्यामध्ये डाउन ट्रेंड आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके. तुम्ही ट्रेंड लाईन बघताय. ट्रेंड लाईनच्या वरती एक्झॅक्ट वरती थोडंसं वरती 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आहे. आज क्लोजिंग देण्यामध्ये समर्थ झालाय 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती. पण आणखीनही डाउन ट्रेंड संपलेला नाहीये. ओके. तर चला आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्या व्हिडिओचा. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स कुठले महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल आहेत, ते आपण चेक करूया. बघा, सध्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय, सगळा सिनारिओ आत्तापर्यंतचा तुम्ही चेक केला. ब्रॉडर मार्केट काय म्हणतंय, सेक्टोरल काय म्हणतंय, कुठल्या इंडायसेसमध्ये काय सध्या झालंय, ट्रेंड कसा आहे. ओके. आणि दर 200-300 पॉइंटला आपण व्ह्यू चेंज करू शकत नाही. कारण ब्रॉडर मार्केटची थीम आपल्याला माहिती आहे. उद्या निफ्टीला सगळ्यात पहिला सपोर्ट 25,740 ऑप्शन चेन अनुसार आणि जो सध्या ग्लोबल मार्केटचा डेटा सांगतोय त्यानुसार पहिला सपोर्ट 25,740. तो जर होल्ड केला तर तुम्हाला पुलबॅक बघायला मिळू शकतो. तो जर खाली तोडला तर 25,680 हा दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे. जर 680 सुद्धा तोडला तर तुम्हाला निफ्टी 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पर्यंत पुन्हा येताना दिसू शकते 25,620. ओके. पहिला रेजिस्टन्स निफ्टीला कुठला असेल, तो आहे 25,840. हा पहिला रेजिस्टन्स आहे, तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला जी निफ्टी आहे ती तुम्हाला जाताना दिसू शकते 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पर्यंत, म्हणजे जवळ-जवळ 25,900 पर्यंत. आणि त्याच्यावरती जर क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला 26,000 पर्यंत सुद्धा निफ्टी जाताना दिसू शकते. हे होतं निफ्टीसाठी महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल उद्याच्या वीकली एक्सपायरीसाठी. ओके. बँक निफ्टी काय म्हणते बघून घेऊ आपण. बँक निफ्टीने आज खूप सुंदर पुलबॅक दिलाय 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पासून. तो प्लेस होता 58,904 ला सध्या वरती आलाय. पण 883च्या आसपास होता तो. ओके. तर आजच्या रिकव्हरीमुळे तो वरती आलाय. ठीक आहे. पहिला सपोर्ट बँक निफ्टीला 59,280 हा पहिला सपोर्ट आहे. तो होल्ड केला तर पुल बॅक बघायला मिळेल. तो जर खाली ब्रेक केला तर तुम्हाला 59,040 पर्यंत बँक निफ्टी खाली येताना दिसू शकते. ओके. पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स आहे 59,580. तो जर ब्रेक करून होल्ड केला तर तुम्हाला वरती 59,740 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जाताना दिसू शकते.
ओके. त्याच्यानंतर 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज डेली बेसिसवरती प्लेस आहे 59,481 ला. लक्ष ठेवा मित्रांनो, लेवल मार्क करा. लेवल टू लेवल ट्रेड करा. मी नेहमी सांगतो, की अचानक काही मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन आलं, तर त्या गॅप अप आणि गॅप डाऊनला चेस करू नका. थोडं थांबा, मार्केट सेटल होऊ द्या, ट्रेंड बघा आणि मग तुम्ही ट्रेड इनिशिएट करा. ओके, स्टॉप लॉस नक्की लावा. चला बघूया सेन्सेक्स आउट ऑफ सिलेबस. सेन्सेक्स नेहमी आउट ऑफ सिलेबस असतो हा. ओके, त्याचा मूव पकडणं सोपं नाहीये. कोणी एक्सपर्ट असेल तर नक्की पकडू शकेल. पहिला सपोर्ट सेन्सेक्सला क्लोजिंग होती 83,878. पहिला सपोर्ट 100 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा 83,718. तो जर होल्ड केला खाली येऊन तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. तो ब्रेक केला तर 83,540 हा दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे सेन्सेक्सला. ओके, पहिला रेजिस्टन्स 84,040. पहिला रेजिस्टन्स तो क्रॉस करून होल्ड केलं तर 84,240 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स येताना दिसू शकतो. तर मित्रांनो, हे होतं की उद्या आपण कुठल्या स्ट्रॅटेजीने काम केलं पाहिजे. ओके, स्ट्रॅटेजी एकच आहे मित्रांनो. जास्त मोठा गॅप अप, गॅप डाऊन ट्रेड इनिशिएट करू नका. वेट करा. सपोर्ट रेजिस्टन्स लेवलला जर तुम्हाला ट्रेड बनताना दिसतोय, तर तुम्ही ट्रेड करा आणि स्टॉप लॉस नक्की लावा. तर अशी अशी अपेक्षा करतो, की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमी-कमी एक आपल्या मराठी बांधवाला हा व्हिडिओ शेअर नक्की करा. Instagram अकाउंटला सुद्धा फॉलो करा. फ्री टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉइन करा. तिथे चालू मार्केटमध्ये सुद्धा, लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा अपडेट मी टाकत असतो. ओके. उद्या TCS आणि HCL टेकवर लक्ष ठेवा. उद्या आज त्यांचे रिझल्ट आलेत, तर उद्या ते स्टॉक इन न्यूज आहेत, त्याच्यावरती लक्ष ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.